उधळलेल्या रंगामध्ये कोणाला डाग दिसतो तर कोणाला सुंदर डिझाईन दिसत असते. शेवटी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. जसं की बघा, आता एक छोटासा कंदील होता. रात्री तो उजळायचा आणि स्वतःला खूप खास समजायचा, पण सकाळी जेव्हा सूर्य उगायचा ना, तेव्हा त्याचा प्रकाश दिसेनासा व्हायचा आणि मग तो खूप दुःखी होऊन म्हणायचा, माझे काही महत्त्वच नाही, माझा प्रकाश आता कोणाला दिसतच नाही. एक दिवस सूर्यनारायणाने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करून सांगितलं, अरे तुझं काम माझ्यासारखं नाही. रात्र झाली की मी नसतो तेव्हा लोकांसाठी तूच आशेचा प्रकाश असतो. तेव्हा त्या कंदिलाला समजलं की प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते आणि उपयोग सुद्धा वेगवेगळा असतो. ही कथा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की स्वतःची तुलना इतरांशी केली ना आपण, स्वतःची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून स्वतःचा प्रकाश आपण ओळखायला शिकलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर चला, आता नाश्ते पाणी झालेत, फौजी साहेब ड्युटीवर गेलेत आणि चला म्हणलं आता व्हिडिओची सुरुवात करूया, कारण सकाळचं कामाची खूप घाई गडबड चालू असती. तर पहिले आपण जे गॅस सिलेंडर आतमध्ये ठेवायचं ना किचनच्या खाली, तर ते गॅस सिलेंडर आपण बाहेर ठेवण्यासाठी बनवलंय ना, ते मी रात्री दाखवलं पण अंधार होता जरा जरा ना, ते कोण पळाला रे? का बरं? अरे आमचे कोणाचे अवतार चांगले आहेत, त्याला काय धंद्यावाला माणूस धरून आणला आमचा माणूस नव्हता ना आता. तर हे बघा मंडळी, कलर मारायचा होता ना. हे काय बनवलंय आता? हे काय भैया, हे काय बनवलं? गॅस टाकी स्टँड. गॅस टाकीचा स्टँड. काय बॉक्स? सेफ्टी बॉक्स. सेफ्टी बॉक्स गॅस टाकीसाठी. मला एकदा मारून ग्रे मारा ना, व्हाईट नका मारू. ग्रे मारू ना, व्हाईट तर याला नाही ना जमत. बरं ठीक आहे, चालतंय. याची वस्तू नाही ना इथं, ते गंज वगैरेचा प्रॉब्लेम. बाहेर चल आलो मी, ते राहून दे ना इथं. हा राहू द्या. काय मशीन घेऊन यायची? नाही, मी घेऊन आलो. एक 10-15 मिनिटं देते, ते 2-3 घेऊन आलो. झालं ना आता, याला एक झालं. इकडून खोलायचं आहे काय? फोन करायचा ना. इकड नाही काय? ते उलट टाकलं असं आहे का सरकायचं? बरं ठीक आहे, चालतंय. ते आलं येऊ का? हा चालतंय. तर हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र असणार आहे बरं का. तर म्हणलं चला, हे गॅससाठी बॉक्स बनवलंय ना, ते तुम्हाला मी दाखवून देते, म्हणजे तुम्हाला पण बरं पडन बनवायला. गॅसच्या टाक्या बाहेर राहतात आणि मग बाय चान्स लीक जर झाल्या तर ते हवेमध्ये पसरलं जातं आणि मग काय व्हायचं, ते बाहेर होतं, आतमध्ये आपल्याला काहीच होत नाही. त्यामुळे हे बॉक्स बनवून घेतलंय आणि हे बॉक्स बनवायला 3000 रुपये खर्च आला बरं का ताईंनो. तर ते फिट कसं करतात, काय कसं बसवतात, ते तुम्हाला मी पूर्ण दाखवते आता. कटर काय पकडी तोडू का? माझा वेल तोड राहिले ते गोकर्णाचा, तर मध्ये आला ना ते. आता त्याला कांडी लागेल, एकच कांडी तोडू, तेवढं सरकून घेतलं. आता ते गॅसच्या टाकीचं आपल्याला बाहेरून कधी काढायचं? ते तिथंच आहे, तिथंच आहे, इथंच आहे ना. हो हा, जे असं येणार आहे ना, ते असं सोपं जातं का परत तिकडे घेऊन इकडे टर्न नको व्हायला. मी इकडे घेतलं, चांगलं आहे. हा इकडं अलीकडं बघा ना, कॉर्नर इथपर्यंत आहे ना आपलं. हो किचन. समजा ही विद्द आली, हो तुम्ही परत टर्न आला काय, मग इथंच हो. प्रॉब्लेम काय नाही, ते आता ते परत एल्बो मारावं लागलं. ते परत म्हणते नाही, एल्बो मारावं लागला. वडायचं उघडायचं नाही, काहीच नाही ना, स्लायडिंगचं मस्त आहे. तिकडं पण हळूहळू. वाव. हा अच्छा, 2 टाक्याचं आहे का हे? 2 टाक्याचं आहे ना? 2 टाक्याचं आहे. नाही चला, हे केलं ना कॉर्नर.
तो पत्रा येता जाता कोणाला लागू नये ना, त्यामुळे ते भैया पत्र्याला थोडंसं मशीन मारतेत आणि फौजी साहेब हे कसे बसलेत पहा इथं. मोकळी नाही ना. स्लायडिंग. अरे वा, टेन्शनच नाही. मस्त टाकीला घर झालं. या लावून काम करा, एखादं कुलूप लावून टाका, राहून द्यायचंच टाकी. तर आता गॅसच्या टाक्यांच्यासाठी बाहेर तर बॉक्स बनवले, पण आता आतमधला हा गॅसचा पाईप आहे ना, तो बाहेर काढायचा होता. तर हे भैयान ते आले होते. आता ते पूर्ण मोठं ड्रिल असतं, ते भिंतीतून बाहेर मारायचं असतं, म्हणजे ते आरपार छिद्र पडतं, त्याच्यामधून हा गॅसचा पाईप प्लास्टिकचा आपला बाहेर काढायचा होता. तर ते भैयान ते काय बोलले, आपण लोखंडाची फिटिंग करू लोखंडाच्या पाईपाची, म्हणजे टेन्शनच नाही. आणि मग फक्त तिथं कॉक असतो आतमध्ये, तो फिरायचा आणि घरामध्ये आपल्या मग तो गॅस पास होतो. पण काय झालं आहे, आमच्या इकडं केडगावमध्ये ना बऱ्याचशा घरांच्या मध्ये, म्हणजे आमच्या इकडं फक्त 7-8-10 घरं राहिलेत बरं का, नाही तर सगळीकडं ती गॅसची लाईन आलेली आहे. आम्ही इकडं तुटाकेत जरा ना, त्यामुळं आमच्या इकडं अजून लाईन आलेली नाही ती गॅसची, एकदम म्हणजे पूर्ण फिटिंग लाईन पडलेली आहे. तर आमच्या इकडं म्हणलं येईनच आता 1-1.5 वर्षामध्ये, कारण अजून ती लाईन चालूच नाही झाली, फक्त फिटिंग करून सोडून गेलेत ते. तर लोखंडाच्या पाईपाची गॅसची फिटिंग करायला त्यांनी 5,000 रुपये खर्च सांगितला होता. म्हणलं एवढा कशाला खर्च करायचा, तर मग 1,500मध्येच ही फिटिंग सगळी झाली बरं का. तर गॅसचा मोठा पाईप आणला होता त्यांनी, काहीतरी 2.5-3 मीटरचा होता. गॅसला जोडला त्यांनी, त्या छिद्रातून बाहेर काढला आणि मग त्या पाईपावरून पण त्यांनी तो आपला पाण्याचा पाईप असतो ना, आपण बोरला वगैरे लावतो पोर्च वगैरे धुवायला, तर तो पाईप त्या पाईपाच्या वरून घातला होता, म्हणजे त्याला ऊन वगैरे लागलं तरी काहीच होणार नाही. तर तो पाईप घातला आणि हे एकदम फिटिंग झाली. 1,500 रुपयात झाली. 5,000 ऐवजी आम्ही 1,500 रुपयात उरकून घेतलं. म्हणलं चालून जाते, मग कशाला आपण 4-5 हजार रुपये खर्च करायचा. तर अशी फिटिंग झाली होती बरं का. मी तुम्हाला आता सकाळी उजेडात पण दाखवते, कारण संध्याकाळचा वेळ झाला होता ना, व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि संध्याकाळचा प्रदोष काळ झालाय, तुम्ही बघू शकता किती मस्त लालिमा पसरली होती आकाशामध्ये. हे काय होत होतं, भीती वाटत होती का, त्याच्यामुळे म्हणलं घरच्यांचा कसा भरोसा नाही यांचा. माणूस बाहेर राहणार आणि किंवा असं धाकधुकच नाही. आता टेन्शन नाही राहिलं. बघा बायकोला किती जीव लावित. तर हे पहा, आता दुसऱ्या दिवशी सकाळचं मी हे शूट घेत होते, एकदम व्यवस्थित दाखवते तुम्हाला आता. तर असा त्यांनी लोखंडाचा बॉक्स बनवलेला आहे भैयांनी, कारण आपलं जे वरचं पिरॅमिड बनवलं आहे, स्टोरूम बनवलं आहे ना, त्याच भैयांनी आपल्याला हे बनवून दिलं आहे बरं का, गॅसचं बॉक्स. तर त्याच्यामध्ये गॅसच्या टाक्या ठेवल्या आणि त्याला लॉक पण लावायला आहे, म्हणजे कोणी त्या टाक्या वगैरे काढून घेणार नाही. आणि भिंतीला फिट केलेलं आहे ते. तर आपण गॅसच्या टाकीसाठी हे असं घर बनवून घेतलंय. 2 गॅसच्या टाक्या राहतात बरं का याच्यामध्ये. तर आपली जी आता गॅसला लावलेली टाकी ना, ती सुद्धा इथं ठेवली आपण, आणि जी एक्स्ट्रा आहे ना आपल्याकडे टाकी, ती सुद्धा याच्यामध्ये ठेवलेली भरलेली. आणि त्याला असं कुलूप लावायला, हे पा कुलूप पण लावलंय आपण. हे पा कुलूप लावता येतं, म्हणजे कोणा ती टाकी वगैरे काढता येणार नाही. आणि एकदम फिट आहे बरं का, असं हलत काहीच नाही. हे पा असं हे स्लायडिंगचं आहे, उघडता येतं असं. हे सगळीकडे म्हणजे जे नवीन ड्रॉसिंग बनवतात किंवा घर बनवतात ना, सगळीकडे हे असं बाहेरच टाकीसाठी बनवून घेऊन राहिलेत. तर फौजी साहेब बोलले आपण काही पहिलं बनवलं नाही, पहिलं काय असं फॅशन नव्हती, पण आता आपण बनवू आणि टाक्या बाहेर ठेवू. आणि इथं पिशवीमध्ये काय ठेवलंय, गावाकडून जे कुपनाचे तांदूळ आहेत ना, ते आणलेत आमच्या भाऊजींनी काल. 2-3 पायले आहेत, तर त्याला आहे ना सोंडे लागलेले आहेत. कुपनातून तांदूळ आणले ना, तर त्याला ऑलरेडी सोंडे असतात, तर ते व्यवस्थित करून आपल्याला नीट करून चाळून घरामध्ये ठेवावं लागतात. नाही तर मग आपण तसेच घरामध्ये ठेवले ना, ते सोंडे दुसऱ्या धान्यांना सुद्धा होतेत. तर ते आता चाळायचे, तोपर्यंत इथं ठेवलेत, घरात नाही ठेवले डायरेक्ट. आणि वारं एवढं चालू आहे की बस, वारं असल्यामुळे ते थंड हवा अजूनच लागते बाहेर. चला, बाकीचं काम बाकी आहे अजून. किराणा भरलाय 2-3 दिवसापूर्वी, तर तो किराणा सुद्धा लावला नाही अजून. असे कामं एवढे असतात ना, हे उरकाय गेलं का ते राहतं, ते करायला गेलं का हे राहतं, असं होतं. आणि हे पा राजू पण आज घरी आहे. त्याच्या कंपनीला 3-4 दिवसापासून सुट्ट्या आहेत ना, तो पण घरी येतो. म्हटलं मी तुला किराणा लावा लागतो, चल आता. तर फौजी साहेब गेले ड्युटीवर, सागर गेला कॉलेजला, आकाश अभ्यास करतोय, तो जाईन दुपारी क्लासला. तर चला आता राजून मीचे कामाला, है ना राजू, घे चावरून मग.
चला आवरून घेतो. झाडं पण लावायचेत अजून. ते आम्ही त्या दिवशी फौजी साहेबांच्या मित्राला भेटायला गेलतो ना, ते झाडं आणून तसेच ठेवलेत पाण्यामध्ये. ते पण लावायचे राहिलेत, कारण तिथून आल्यानंतर फौजी साहेबांना लगेच ड्युटीवर जावं लागलं. त्यांना अचानक फोन येतो आणि अचानक त्यांना जावं लागतं. मग बाकीचं काम राहून जातं. माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण भरपूर कामं असतात ना, मग ते राहून जातात. ही गाडी इकडे लाव ना भाऊ, ही गाडी इकडे दे लावून, मोकर दारामध्ये ती. आता जुना माठ होता ना, तो अर्धा कापून मी त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलं होतं आणि ते एवढं छान असं दाटसर झालं ना, भारी वाटायचं. पण ते सारखं वाढायचं ना, तर त्याच्यामुळं मग मी एक खिडकीवर काढून दिलं. तर खिडकी आता गच्च भरली, पण ते इकडं तिकडं चाललं होतं, खाली लोंबलं पण होतं. त्यामुळं म्हटलं त्याला आता व्यवस्थित बांधून व्यवस्थित त्याला काढून द्यावा, म्हणजे ते छान दिसन. असं ते खाली लोंबलेलं चांगलं पण नसतं. ते बाकीचं सगळं काढून टाक बा. कोणतं? ती सगळं काढून टाकू? हा. बरं. ते ओट्स आणून ठेवलंय, ते खाती का तू मम्मी? करते ना आता बनवते ना. ऐक, हो. ओट्स बनवते ना, हा. मॅगी मसाला टाकायचा आता त्याच्यात. सगळं तेच करणार आहे. बनायचं. जास्त मॅगी मसाला टाकायचा. शिवभोंगी मग सगळं बनायचं काम. आमचं दे इकडं. आहे का नाही? आता ते शिसा आपण बाहेर काढतो पर्यंत. शिवभोंगी काय बनायचं? हं? हे नंतर लाव. याच लाव. मोकळं करायची का? कोणतं? ते ते. हा, बहुत वाटलं गरज. शेंगदाणे. खजूर हे पा फौजी साहेबांचं काम आहे. खजूरचे 2 पॅकेट सांगितले, त्यांनी एक फोडले मी वरती. आणि हे सकाळ अनुषपोटी खजूर खाल्ली ना, 2-3 खजूर, तर काय होतं, पित्त होत नाही. हे पा आकाशसाठी आहे शेवया. शेवयाची खीर आकाशला खूप आवडते. डाळी तुरी मिक्स डाळीचं वरण बनवत असते मी ना. तर 1 किलो तुरीची डाळ, उडदाची डाळ, मोहरी नाही हावरी आहे. मीठ, सोडा, मुगाची डाळ, मसूरची डाळ, लवंग, साखर, विलायची. साखर किती किलो आहे? डबा किती त्याच्यातून भरायला? किती किलो आहे? 10 किलो साखर आहे. पाठीमागच्या महिन्याचा किराणा काय काय शिल्लक आहे ते पाहून मग मी लिस्ट बनवून दिली आणि मग सागर जाऊन किराणा घेऊन आला होता. तर किराणातले ह्या सगळ्या छोट्या वस्तू आहेत ना, सगळ्या मी इथं एका ठिकाणी ठेवत असते, म्हणजे मला एका जागेवर ते सापडून जातं आणि समजतं पण आपल्याला की कोणतं खराब झालंय, कोणतं नाही, किंवा कोणतं संपलंय, कोणतं आणायचंय. तर साखर, शेंगदाणे हे बाकीचं मोठं आहे ना मी डब्यांच्यात भरते, पण छोट्याला सगळं इथंच असतं. काय होतं, आपण एखाद्या डब्यामध्ये ते बारीक वस्तू भरून ठेवतो आणि आपल्या लक्षातच राहत नाही नंतर. त्यामुळं मी सगळं इथंच ठेवत असते एका जागेवर. शेंगाचा डबा आहे बघ, अलीकडेच होता, आली त्याच्यातच भर. तर ही बॉटल मागवली मी तेलासाठी. तर मी पाहिली ना फ्लिपकार्टवर, मला आवडली, एकदम स्वस्तात मस्त आहे. मला वाटतं काहीतरी 100-150 रुपयाला काहीतरी आहे, पाहावं लागेल आता. पण एकदम छान आहे बरं का. तर असं तेल वत्ता पण येतं आणि स्प्रे पण होतं याने. तर मी तुम्हाला वापरून पण दाखवण आता. घे भाऊ तेल याचं.
त्याच्यामध्ये तेल भरलेलं आहे पहा, तुम्हाला मी आता दाखवते. इथून स्प्रे पण करता येतं बरं का. होय. हे पहा असं, म्हणजे स्प्रे आपल्याला थोडं तेल वापरायचं असेल ना तर आपण स्प्रे मारून पण असं थोडंसं हे पहा असं हे करू शकतो. तर 2 in 1 छान आहे. तर आपल्याला एकदम थोडंसं तेल घ्यायचं आहे ना तर आपण स्प्रेनी पण घेऊ शकतो, किंवा आपल्याला जर असं भाजीला वगैरे घ्यायचं ना तर त्यांनी पण आपण म्हणजे असं घेऊ शकतो. तर 2 in 1 आपल्याला तेल वापरता येतं बरं का त्याच्यामधून. तर भाजी वगैरे करताना मी तुम्हाला नंतर दाखवणच ते कसं तेल घेतात वगैरे. तर किराणा लावला मी, त्यानंतर तेल भरून ठेवलं बॉटलमध्ये. त्यानंतर आले टेरेसवरती. तर फौजी साहेबांच्या मित्राचे इथून जे झाडं आणले होते ना तेच लावा म्हणलं, कारण फौजी साहेब म्हणले होते मी लावन, पण त्यांना काही ड्युटी सुचूनच देत नाही, त्यांना सारखं ड्युटीवर पळावं लागते. म्हणलं मीच लावते आता. तर पाऊस ह्या वर्षी खूप होता ना, काही काही बादल्यामधले झाडं गेलेले आहेत ना तर त्या बादल्यामध्ये गवत आलेलं आहे, ते गवत काढून टाकते आणि त्याच्यामध्येच हे झाडं लावून देते आता. तर आता मी जे झाड लावते ना ते खूप छान आहे. जर फुटलं ना छान तर अख्खी बादली ते हिरवगारेनी मस्त भरून जाणार आहे. तर 2-3 असे ते मोठ्या झाडाखालून रोपं आणले होते फौजी साहेबांनी, ते याच्यात एक लावते आणि दुसरीकडं 1-2 लावून देते. आणि आणखीन 3-4 प्रकारचे झाडं आहेत ना तर ते पण मी लावून देते आता. तर भिंतीला ज्या वॉल बकेट लावलेल्या आहेत ना त्या वॉल बकेटमध्ये एक प्रकारचे झाडं 3-4 बकेटमध्ये लावलेले आहेत ना, तर म्हणलं त्याच्यामधले आता मी काही झाडं काढते आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं त्याच्यामध्ये लावून देते, म्हणजे एकसारखे दिसणार नाही ते. तर एकाच प्रकारचं झाड 3-4 बकेटमध्ये लावायला मला नाही आवडत, फौजी साहेबांनी लावून दिलते ते. आणि तसं पण 5-6 महिने झाले ना हे लोम ते वेल असतात ना ते रिन्यू करावं लागतात, म्हणजे ते कापून टाकायचे आणि पुन्हा मग ते छान फुटतात. तर म्हणलं चला आता ते काढून टाकते मी 1-2 बकेटमधले आणि त्याच्यामध्ये आता हे वेगळ्या प्रकारची झाडं लावून देते, म्हणजे छान वाटन. पण एक सांगू का ताईंनो, आपलं घरातलं सगळं काम आवरल्यानंतर आपल्याकडं जेवढा वेळ राहतो ना तेवढ्या वेळ जर आपण आपल्या गार्डनमध्ये घातला ना, आपल्या डोक्याचा सगळा ताण कमी होतो. त्यानंतर आपली मनस्थिती पण सुधारते बरं का. या निसर्गातील शांतता, सौंदर्य मनाला आनंदी आणि उत्साही बनवतं. निसर्गात वेळ घालवल्याने एक प्रकारची ऊर्जा मिळते आपल्याला, ज्यामुळे मनस्थिती सुधारण्यास मदत होते. असं झाडांच्या सानिध्यात बसून जर आपण निसर्गाचं निरीक्षण केलं ना, एकाग्रता वाढती. यालाच आपण मेडिटेशन असं म्हणतो. आणि आजकालच्या धावपळत्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर असं निसर्गात जाणं तर शक्य होत नाही, पण आपण आपल्या घराच्या आजूबाजूला थोडे जरी झाडं लावून त्याच्यामध्ये थोडा वेळ घातला तरी पण पुरेसा असते. आजकाल फ्लॅट सिस्टममध्ये सुद्धा आपण थोडेफार झाडं लावतोच. तर हे आपण इथं मस्त झाडं लावलेले टेरेसवरती ना. आता मी झाडांना पाणी घालायला लागले ना, आकाश लगेच खाली येऊन आला आणि म्हणला माझ्याजवळ थोडं बस तू आता, आपण थोडासा मस्त निवांत वेळ घालू. तर त्याला एवढं आवडतं ना इथं टेरेसवरती चौपाळीवरती येतो आणि मस्त निवांत बसतो आणि निसर्गाचं असं निरीक्षण करत बसतो. त्यालाही ना असं मांडीवर डोकं ठेवून झोपायला खूप आवडतं, म्हणजे त्यालाही ना लहानची मोठं मी केलंच नाही, तो अचानकच माझ्याजवळ आलाय असं करतो. खूप म्हणजे खूप हळवा येतो मला. आता माझ्या मांडीवर डोकं ठेवून मस्त तो माझ्याबरोबर गप्पा मारत होता. राजूच्या हातामध्ये मोबाईल होता ना, राजूने लगेच शूट घेतलं. आकाशला माहितीच नाही की मामा शूट घेतोय म्हणून, त्याने अचानक पाहिलं ना मामा शूट घेतोय, एवढा लाजला की बस. झाडं तर लावले मी, पण झाडांना पाणी घालायचं राहिलं होतं. तर झाडांच्यासाठी टेरेसवरती पण आपण असा पाण्याचं नळ काढलेला आहे बरं का. तर आता झाडांना पाणी देते मी आणि गाजराच्या हलव्याची रेसिपी पण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आता झाडांना पाणी घालते ना तोपर्यंत मी तुमच्याशी जरा गप्पा मारते, कारण मी पाठीमागं आहे ना एक अर्बन व्हाईबचा प्रमोशनचा व्हिडिओ टाकला होता. तर 1-2 ताईंच्या कमेंट होते की ताई ते लिक्विड चांगलं आहे का, किंवा ते लिक्विड घ्यायला आम्हाला परवडन का, कारण आम्ही बऱ्याचशा बायका नाजूक परिस्थितीतून जात आहोत ना, तर ते आम्हाला परवडलं पाहिजे, अशाच हेतूने तुम्ही व्हिडिओ टाकत जा. तर अशा कमेंट होत्या. तर ताईंनो कसं आहे ना, आपण दिवसभरातून कितीतरी व्हिडिओ पाहत असतो, याने हे घेतलं त्याने ते घेतलं, प्रमोशनचे व्हिडिओ कितीतरी पाहतो, अमेझॉनवर कितीतरी प्रॉडक्ट पाहतो आपण. मग आपण ते सगळेच घेत बसतो का? असं नसतं ना. आपल्याला जे आवडतं जे परवडतं तेच आपण घेतो. माणूस जातीचं मन खूप चंचल असतं. आपण जे पाहतो ना छान आकर्षक, ते आपल्याला असं वाटतं की आपल्याला पण पाहिजे. माझ्याबरोबर पण असंच व्हायचं, काय असं पाहिलं की असं वाटायचं मला पण ते पाहिजे. पण आपली परिस्थिती पाहून आपलं जे आथरून आहे ना तेवढेच आपण पाय पसरायचे असतात, तरच संसार एकदम सुखाचा होतो. अनुभवावरून सांगते ताईंनो, मी पण अशाच परिस्थितीतून आलेली ना ताईंनो, सगळं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आता कुठं दिवस बदललेत म्हणून तुम्हाला तसं वाटतं ताईंनो, पण या पाठीमागं पण भरपूर मेहनत असते.
यूट्यूबसाठी पण मी खूप मेहनत केलेली, 4-5 वर्ष रात्रंदिवस जागलेली आहे. आणि त्याचबरोबर देवाची कृपा, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद यामुळे पण हे सगळं शक्य झालंय. तर असं आहे ताईंनो, मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही घ्याच म्हणून, तर आपल्यावर डिपेंड असतं ते आपल्याला घ्यायचं की नाही घ्यायचं. आणि मला चांगलं वाटलं ते लिक्विड, त्यामुळं मी ते प्रमोशन घेतलं. आणि ज्या कंपन्या आहेत ना त्यांचंच मी प्रमोशन घेत असते, म्हणजे त्यांना आपल्याला पैसे द्यायला काहीच फरक पडणार नाही. हे पहा, त्या झाडाला आहे ना अशा बिया येतात आणि ह्या बिया जर आपण लावल्या ना मातीमध्ये त्याचं रोपं तयार होते. हे पहा, त्याच्या बिया कच्च्या अशा दिसतात. हे पहा, त्याच्या गोल गोल, आणि पिकल्यानंतर ह्या अशा लालसर होतात. तर या मातीमध्ये टाकले ना लगेच उगतात बरं का. आणि ज्या लेडीज म्हणजे माझ्या ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी सगळं घरदार पाहून त्या काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात, काही ना काही ते बिझनेस स्टार्ट करतात, त्यांची मी नक्कीच मदत करत असते. त्यांच्याकडून मी एकही रुपया न घेता मी त्यांचं प्रमोशन करत असते बरं का. कारण जे आपले सोशल मीडिया अकाउंट आहेत ना, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांचे व्हिडिओ टाकते. 4 लोकांच्यापर्यंत ते व्हिडिओ जावेत आणि त्यांना मदत व्हावी. तर असं आहे ताईंनो, मी दुसऱ्यांचा पण विचार करत असते बरं का. असं नाही की माझ्या पुरताच विचार करते मी. आपण दुसऱ्यासाठी थोडा जरी विचार केला ना, आपल्यासाठी भगवंत विचार करतो आणि भगवंत आपल्या पाठीमागे नेहमी राहतो. त्यामुळं मी असं दुसऱ्यांची मदत नक्की करत असते बरं का. तर काय झालं होतं, एका ताईचं साड्यांचं प्रमोशन करायचं होतं. त्या बोलल्या तुम्ही इंस्टाग्रामला कोलॅबोरेशनसाठी किती पैसे घेता? तर त्यांना मी सांगितलं एवढे पैसे लागतील. तर मी प्रमोशन केलं तिन्ही प्लॅटफॉर्मवर. मी आपल्या सोशल मीडियाच्या ते तिन्ही व्हिडिओ टाकले. त्यानंतर मग पैशाचं बोलणं झालं. तर ताई बोलल्या मी जरा आजारी आहे आणि परिस्थिती जरा खराब आहे, मी आता पैसे देऊ शकत नाही. तेव्हापासून विचार केला आपल्या ज्या घरगुती ताई काही ना काही स्टार्ट करतात ना, त्यांचे पैसे अजिबात घ्यायचे नाही, पण कंपन्यांचे घेत असते मी. कंपन्यांना का बरं सोडायचं, कारण ते मध्ये एजंट ते कंपनी थ्रू प्रमोशन घेतात आणि अर्धे पैसे ते स्वतःला घेतात आणि अर्धेच आपल्याला देतात. तर असं आहे ताईंनो, जी सत्य परिस्थिती ना तेच मी तुम्हाला सांगते. तर गाजराचा हलवा करायचा होता. तर हे पहा, आता मी कुकरमध्ये थोडंसं गावरान तूप घातलं, त्याच्यामध्ये गाजराचा खीस घातला आणि तुपामध्ये थोडासा गाजराचा खीस असा परतून घेतला, म्हणजे खूप छान कलर येतो त्याला. त्यानंतर आता मी आपल्याला साखर किती लागते, गोड किती लागते त्यानुसार साखर घातली आणि मलाईचं दूध घातलं. खवा घालून पण कोणी कोणी हलवा करतं बरं का, पण माझ्या मुलांना आहे ना खवा घालून अजिबात तो हलवा आवडत नाही. त्यामुळे मी खवा नाही घालत, थोडंसं दूध घालते फक्त आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालत असते फक्त. तर मुलांना आहे ना ड्रायफ्रूट पण आवडत नाही बरं का, तरी मी थोडेसे घालत असते. तर मेथीचे लाडू बनवलेत ना मी, मग त्याच्यामध्ये भरभरून मी भरपूर ड्रायफ्रूट घातलेत बरं का. त्यांना कळतच नाही काय काय घातलंय ते. तर आता मी कुकरला झाकण लावून दिलं होतं आणि 2-3 शिट्ट्या घेतल्या. तुम्ही बघू शकता मस्त असा हलवा शिजला होता. आणि दूध पण मी थोडंसंच घातलं होतं, जास्त काही घातलं नव्हतं, म्हणजे तो असं म्हणजे पातळ होणार नाही जास्त. तर ड्रायफ्रूट मी आधीच नव्हते घातले, कारण ते शिजलं ना म्हणजे ते सॉफ्ट झाले जाते ड्रायफ्रूट. त्याच्यामुळं म्हणलं नंतर थोडंसं भाजून त्याच्यामध्ये घालन. आणि विलायची पावडर सगळ्यात शेवट घालायची असते, म्हणजे त्याचा फ्लेवर टिकून राहतो. तर आता हे पहा, छोट्याशा जे फोडणीचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं गावरान तूप घेतलं आणि ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेते, म्हणजे ते असं कुरकुरत छान लागतं दाताखाली आल्यावर. तर हे पहा, हलव्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट थोडंसं भाजून घातलं, त्यानंतर विलायची पावडर पण घालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटं शिजून द्यायचं फक्त आणि लगेच उतरून घ्यायचं. तर झाला आपला हलवा तयार. एकदम खवा मावा न घालता एकदम सिंपल पद्धतीने असा मी हलवा करत असते, तर सगळ्यांना खूप आवडतो. आणि आपण खवा घातला त्याच्यामध्ये तो म्हणजे टेस्ट थोडी बदलती बरं का, पण ते दुधाचे असे ठिसरे ठिसरे दिसतात, त्याच्यामध्ये ते मुलांना अजिबात आवडत नाही. ते म्हणतात की दूध नसल्यासारखं दिसतं त्याच्यामध्ये ते. तर असं एकदम सिंपल पद्धतीने मी हलवा करत असते, छान होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चला, हा व्हिडिओ मी तर एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.